रास वाळू द्यायची असते ती वाळू न देता मजुराच्या वतीत वाळू चोरी करतात पुरावे आहेत असंही म्हणणं आहे. नाही, माझं म्हणणं ह्याच्यावरती एवढंच आहे, माननीय अनिल परब यांनी या बाबतीमध्ये त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्यांनी ते माननीय अध्यक्ष महोदयांकडे द्यावेत, त्यांनी ते माननीय मंत्री महोदयांकडे द्यावेत. आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही जर का मी स्वतः कुठे गाडी अडवली असेल, मी स्वतः कुठे वाळूच्या डेपोवरती गेलो असेल आणि मी कारवाई करायला लावली आणि मग ती थांबवायला लावली असं कुठे आढळलं असेल तर त्यांच्या सांगण्याची वाट बघणार नाही, मी स्वतः राजीनामा देऊन टाकेन. बेछूट फक्त आरोप करायचे आणि फक्त बदनामी करण्याकरता खरं तर विधिमंडळाचे काही नियम असतात, ते नियम डावळून त्यांनी तो विषय तिथे मांडला. पण ठीक, त्याच्यावरती माननीय सभापती महोदयांनी जो काही योग्य निर्णय द्यायचा होता तो दिला. परंतु राज्यमंत्री महसूल असा उल्लेख करून माझी नाहक बदनामी करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे, मला वाटतं जे मला ओळखतात त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. आजपर्यंत राजकारणामध्ये मी 22 वर्ष आहे, लोकप्रतिनिधी म्हणून मागची 7 वर्ष काम पाहतोय. माझ्या मतदारसंघामध्ये देखील आणि आज मंत्री म्हणून देखील माझ्यावरती कोणीही आजपर्यंत कुठलेही आरोप करू शकले नाही. स्वच्छ छबी मी आजपर्यंत टिकवली आहे आणि भविष्यामध्ये देखील टिकवणार आहे. म्हणून माझं त्यांना एकच म्हणणं आहे, त्यांनी म्हटलंय की नाही त्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी आता ते पुरावे त्यांनी द्यावेत आणि जर का ते पुरावे नाही देऊ शकले तर त्यांनी माझी जाहीर माफी मागावी. कोयता गँगचा आहे तो पवित्र वारीचा आपल्याकडे असेल तर पहिल्यांदा असं घडलेलं आहे. सरकार काय भूमिका? नाही, गर्दीच्या आडून गुन्हेगारी प्रवृत्तीचे कोण तिथे जर का येऊन त्यांनी गुन्हा केला असेल नक्की त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल. माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, त्यांचं त्याच्यावरती लक्ष आहेच. आणि मला वाटतं हा विषय ग्रामीणच्या अखत्यारीमधला, त्यामुळे आमचे गृहचे ग्रामीणचे त्याच्यावरती उत्तर देतील. पुण्यात सर कोयता गँगचा हा प्रामुख्याने विषय आहे.